ತೇಜ್ ಪ್ರಭು ನ್ಯೂಸ್ಗೆ ಸ್ವಾಗತ. ಸಂಕೇಶ್ವರ ನಗರ ಕಟ್ಟಡ ಕಾರ್ಮಿಕ ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ 80ನೇ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನಾಚರಣೆ. ಸಂಕೇಶ್ವರ ನಗರದ ಕಟ್ಟಡ ಕಾರ್ಮಿಕ ಸಂಘ ಸಂಕೇಶ್ವರ್ ಇವರ ವತಿಯಿಂದ 80ನೇ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನಾಚರಣೆಯನ್ನು ಅತ್ಯಂತ ಸಂಭ್ರಮದಿಂದ ಹಾಗೂ ದೇಶಭಕ್ತಿಯ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಆಚರಿಸಲಾಯಿತು. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಗಣ್ಯ ಅತಿಥಿಗಳಾಗಿ ಸಿವಿಲ್ ಇಂಜಿನಿಯರ್ ಶ್ರೀ ರಾಜೇಂದ್ರ ಪಾಟೀಲ್ ಸರ್ ಹಾಗೂ ಕುಟುಂಬದ ಸುರಕ್ಷತಾ ಸಲಹೆಗಾರ ಶ್ರೀ ಪ್ರವೀಣ್ ಲಬ್ಯಾಗೋಳ್ ಸರ್ ಅವರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಇದರ ಜೊತೆಗೆ ಸಂಕೇಶ್ವರ ನಗರ ಕಟ್ಟಡ ಕಾರ್ಮಿಕ ಸಂಘದ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕಾರಿ ಮಂಡಳಿ ಸದಸ್ಯರು ಹಾಗೂ ಕಾರ್ಮಿಕ ಬಂಧುಗಳು, ಸಂಘದ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಹಾಗೂ ಸದಸ್ಯರು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದರು. ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಶ್ರೀ ಸಂಜಯ್ ಚಾಳ್ಕೆ, ನಿರ್ದೇಶಕರಾದ ಶ್ರೀ ಚಂದ್ರಕಾಂತ್ ಸುತಾರ್ ಹಾಗೂ ಶ್ರೀ ಸಾಗರ್ ಕಾಕಡೆ, ಶ್ರೀ ರಂಜಾನ್ ಖಾಜಿ ಸುತಾರ್ ಅಣ್ಣ, ದಿಲೀಪ್ ಚಾಳ್ಕೆ, ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಕಾಮತ್, ज्योतिबा सुतार, नितीन थोरवत, बसवराज सुतार, विष्णू सुतार, विष्णू चाळके, संतोष घाटगे, दत्ता थोरवत, दिलीप खाडे, संतोष सुतार, राजू सुतार, इस्माईल किल्लेदार, दुंडप्पा थोरबोले, दुंडप्पा बसन्नवर, नागराज जाधव, गजानन करगार, विनोद धेगोजी, राजू शेलार ಸೇರಿದಂತೆ ಇತರ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಹಾಗೂ ಕಾರ್ಮಿಕ ಬಂಧುಗಳು ಸದಸ್ಯರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಇದರ ಜೊತೆಗೆ ಅಂಗವಿಕಲ ಸಂಸ್ಥೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಶ್ರೀ ಪ್ರಕಾಶ್ ಲಂಬಿ ಅವರೊಂದಿಗೆ ಇತರ ಕಾರ್ಮಿಕರ ಬಂಧುಗಳು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಪ್ರಕಾಶ್ ಲಂಬಿ ಹಾಗೂ ಸದಸ್ಯರು ಕೂಡ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಕಾರ್ಮಿಕ ಫಲಾನುಭವಿಗಳಿಗೆ ಯೋಜನೆಗಳ ಮಂಜೂರಾತಿ ಪತ್ರ ವಿತರಣೆ ಹಾಗೂ ಮಾಹಿತಿ ಕೂಡ ನೀಡಲಾಯಿತು. ಅಧ್ಯಕ್ಷರ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಕೂಡ ಮಾಡಲಾಯಿತು. ಭಾಷಣ ಕೂಡ ನಡೆಯಿತು. ಗಣ್ಯ ಮಾನ್ಯರ ಮನದಾಳ ಮಾತುಗಳು ಎಂದಿಗೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯೋತ್ಸವದ ಮಹತ್ವವನ್ನು ತಿಳಿಯಪಡಿಸಿದರು ಮತ್ತು ನೆನೆಸಿಕೊಂಡರು. ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಡಿದ ಅನೇಕ ವೀರರ ಕೂಡ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡಿಕೊಂಡರು. ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅತಿ ಸಂಭ್ರಮದಿಂದ ಆಚರಣೆ ಮಾಡಲಾಯಿತು. ತೇಜ್ प्रभू न्यूज संकेश्वर. स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण सर्व इथे मोठ्या अभिमानाने, उत्साहाने एकत्र आलो आहोत. आपण सर्वजण कामगार आहोत. ऊन असू दे किंवा थंडी वारा असू दे किंवा धो पाऊस पडत असू दे, कशाची पर्वा न करता आपण सर्वजण घामाने आपली माती भिजवतो. लोक म्हणतात त्या देशाची प्रगती मोठ्या नेत्याने केली, परंतु त्या देशाची प्रगती आपण कामगारांनी केली आहे, कामगारांनी रचले आहे. आज आपण घरे बांधतो, उंच उंच इमारती बांधतो, त्याचवरती रस्ते, पूल बांधतो. या देशाची उभारणीचा जितका सीमेवर लढणाऱ्या आपल्या जवानांचा आहे तितकाच, आणि शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांचा आहे तितकाच, उन्हातान्हात राबणाऱ्या आपले कामगार बंधूंचाही आहे. खऱ्या अर्थाने आम्ही पाहायला गेलो तर आम्ही या देशाचे शिल्पकार आहोत. आज स्वातंत्र्य दिन 79 वर्ष पूर्ण होऊन 80 वर्ष आता उलटणार आहेत, परंतु आजही आपल्या कामगारांना आपल्या न्याय हक्कासाठी लढावे लागत आहे. यासाठीच संकेश्वर नगर कट्टर कार्मिक संघ हा उभा केला आहे. कारण का प्रत्येकाला आपल्या हक्काचं प्रत्येक गोष्ट जे काय आपल्याला आज पाहतो आपण, माझे कामगार बंधूंना पेन्शन लागू होते, त्याच रीती आज मधवे सहायदान मुलांचं त्यांचं हे प्रत्येक आज आपण करून देत आहे. याच्या आधी होत नव्हतं, कारण का बरेच की अनेक गोष्टी होत होते तुम्हाला माहित आहेत, परंतु आता तसं होऊ नये ह्यासाठी आपण संघ तयार केलेला आहे. कारण का आपल्या प्रत्येक मुलाबाळांना चांगलं शिक्षण, सुरक्षित शिक्षण द्यावं, येणाऱ्या दिवसात आपली प्रत्येक मुलं एक वर्षा दर्जामध्ये त्यांनी जावं, हे आपला हक्क आहे. आणि आम्ही ते देण्यासाठी हे आपलं संघ सदा सर्वदा तुमच्या संकट आहे. आज एक लक्षात ठेवा, आपण सर्वजण खरे पाहायला गेलं तर आपण सर्व एकजुटीने आहे, म्हणूनच आज आपण हे सर्व होत आहे. यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन एक खांद्याला खांदा लावून जर आम्ही असंच काम करत गेलो, आज जे आम्ही रस्त्यावर आपला झेंडा पडवतो, अजून आम्हाला एक व्यवस्थित जागा नाही आहे, हेच आम्हाला दाखवायचं आहे की आपण सगळेजण एकत्र येऊ आणि पुष्कळ जाऊन आपलं सरकार आपली गोष्ट ऐकतं. कारण का आम्ही त्यांना निवडलेलं आहे, तर त्यांनी आमचं काम करणे गरजेचं आहे.
ह्यासाठी आपल्या सगळ्यांचं जे काय तुम्ही काय करत आहात ते प्रत्येकाची एकजूट आणि एक एकता राहिली पाहिजे हे असं म्हणत आहे मी. आणि आज स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे आपण एक नवीन एक संकल्प करू आपण, कारण देशाची प्रगती आणि समाजात प्रगती व्हायचं असेल तर आपण आहे का म्हणत आम्ही या देशाचे खरे शिल्पकार आहोत. आज जे रोड रस्ते सर्व काय बनत आहेत हे आपल्या घामामुळे आहे. आम्ही जे करतोय म्हणून तर आहे. ह्यासाठी आम्ही एक संकल्प करूया, प्रामाणिकपणे काम करूया. आज प्रामाणिकपणे काम म्हणजे काय म्हणत आहे तर आपण वेळेवर कामावर येऊया. आज काम करत असताना बघतोय पहिल्यासारखी स्थिती नाही आहे. आज 10 ते 6 टायमिंग असतं, तर आज पाहत आहे मी 10 वाजल्यानंतर 10-11 वाजेपर्यंत किंवा 11:30 वाजेपर्यंत काम चालू होत नाही आहे. अशा अनेक समस्या आहे मालकांची, मिस्त्रींची. अहो पहिल्यासारखं काम नाही आहे, कारण काय ह्या कामामुळे आज मालक किंवा मिस्त्री नफ्यामध्ये नाही आहे. आणि एक विशेष म्हणजे आपण मोबाईलचा, रील्सचा याचा उपयोग करून बरेच वेळ रात्री त्याचा उपयोग केल्यामुळं रात्री वेळानं झोपण्यास सकाळी उठायला होत नाही, असे एक प्रॉब्लेम आहे. आणि एक दुसरी गोष्ट सांगायचं म्हणलं तुम्हाला तर आपण व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. कारण का आज व्यसन असे होत आहेत की तंबाखू म्हणा, त्याच रीती आपण मद्यपान, हे जे सर्व करतो हे आपल्या शरीराला हानी